मम्मी अगं भाकरी जळायला ध्यान कुठं आहे तुझं? कार्ती काय चाललंय तुझं? इस तू पदरावर पडला असतं म्हणजे केवढ्यात पडलं असतं. मम्मी वाईस ध्यान देऊन काम कर ना. कसं ध्यान देऊन काम करू? डोकं ठिकाणावर नाही माझं. काय झालं आता? काय झालं? डिंपे तुझा संसार पाक धोक्यात आलाय. ही बघ डिंपे, ती माग कोण चंदा आली होती, नंतर ती सलोनी, आणि आता ही बया. मला कळत नाही पोरी डॉक्टरांच्या का मागं लागतात आहे. डिंपे ही बघ, तू काय बी कर, मला तुमच्या दोघांच्यात मध्ये कोणी नकोय. तू हिला परत घालून टाक. पोरगी चांगली आहे, पण काय सांगू कोणाच्या मनात काय आहे ती. मम्मी कुणी काय बी बोलू दे, खरं काय ते आपल्याला माहित आहे ना. मग तू कशाला टेन्शन घेतेस? माझ्या संसाराला काय बी होणार नाही. डिंपे तुला माहित नाही, ही बघ बाईच्या नादानं कित्येक संसार उद्ध्वस्त झाले. त्या बाई संसार सावरती ना, तसं दुसऱ्याचं उद्ध्वस्त बी करत्या. म्हणून सांगती ही समजा हलक्यात घेऊ नगस. त्या बाईला इथं परत हाकलून दे. काय सांगाव, उद्या कायद्या बैद्याचा धाक दाखवून आपल्या डॉक्टरांना इथं घेऊन गेली तर? मम्मी मी सांगितलं ना, काही बी होणार नाही. अगं मी त्यांच्या लग्नाची बायको आहे. कायदा पण आमचं काहीच बिघडू शकत नाही. आणि त्या पोरीचं ना, त्या कायद्यामुळे बी काहीच चालणार नाही. तसं जर झालं तर चांगलंच आहे डिंपे. पण तुझा संसार वाचू बाई. त्या पोरीला नीट समजून सांग, पेरमानं समजव, नाहीतर पैसे देऊन टाक तिला. पण तुझा संसार मोड देऊ नगस. मम्मी मी असं कसा माझा संसार तुटून देईल? मला माझा संसार टिकवायचा आहे. लवकरच नाही त्या पोरीला इथून हाकलून लावलं ना, तर बघ तू नको काळजी करू. हा सगळं काही नीट होईल. मम्मी ह्या तुला समजवते या, पण खरं तर आता मलाच भ्या वाटायला लागले. खूपच आनंदात दिसतात. म्हणजे दुसरी बायको गावात आली की काय? तिलाच तर भेटायला निघाले नसतील ना? लपून बघायला मी काय सिनेमातला हिरो नाहीये. कुठे चाललाय? अमेरिकेत. कधी कास पठारावर गेलायत का? अमेरिकेला चाललेत. कुठे ठेवलंय तिला, जिला तुम्ही आता भेटायला जाताय? तिला दुसरं घर घेऊन दिलंय ना तुम्ही? मला सगळं माहितीये. मी कामावर चाललोय, ड्युटीवर चाललोय मी. हो, मग आज मी पण येणार. नाही मला पण बघायचंच आहे पोलीस स्टेशन. बघू तरी एवढी चांगली बायको घरात ठेवून कसं काय सारखं सारखं ड्युटीला जाताय ते. नाही मी काही ऐकणार नाही तुमचं. आज मी येणार म्हणजे येणार. एवढा हट्ट करून पण मला नाही घेऊन गेले, म्हणजे नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. पण मी पण तुमची बायको आहे. नाही तुम्हाला रंगे हात पकडलं ना, तर नाव सुरेखा नाही सांगणार. ही बाई मुंबईवरून नक्की कशासाठी इथे आली हे कळत नाहीये. हिच्याबद्दल आणखी डिटेल माहिती मिळाल्याशिवाय हिचा बंदोबस्त नाही करता येणार. अजित, अरे असा एकटाच का बसलायस? दर चहा घे. घे अरे. अजित एक विचारू, तू असं का वागलास रे? तू त्या डिंपलशी लग्न केलंयस? ती खरंच तुझ्या बाळाची आई होणार आहे? आयुष्यात एवढं सगळं बघावं लागेल ना, असं कधीच वाटलं नव्हतं. हे पहा, ठीक आहे रे, त्यात तुझी काय चूक आहे म्हणा. तुझ्याशी नशीब खेळलंच आहे की. पण एवढ्या वर्षांनी तुला बघून खूप बरं वाटलं. खरं तर
तू भेटशील ह्या गोष्टीची मी आशाच सोडून दिली होती, पण तू इथे आहेस हे कळल्यावर कधी एकदा तुला भेटते ना असं झालं होतं. इथे आल्यावरती हे सगळं वेगळंच काहीतरी बघायला मिळतंय रे. असो, हॉस्पिटलमध्ये सगळी तुझी आठवण काढतायत रे. ए, तुला त्या रोजी नर्स आठवतात का रे? त्या रोज आल्यानंतर पहिले तुझ्या फोटोच्या पाया पडतात. तुझे जुने पेशंट आले की तुझ्याच बद्दल बोलतात. मी सतत तुझ्या फोटो समोर उभी असते आणि म्हणून ना सगळ्यांनाच असं वाटतं की आपलं लग्न झालं होतं. एक पेशंट आहेत ना, ते मला असं म्हणतात की मॅडम तुमचं तुमच्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे ना, बघा पुढच्या जन्मी हाच नवरा मिळेल. आता त्यांना कोण सांगणार ना, इथे याच जन्मात तुझा सहवास नाही लाभला. अजित, बरं तुझी केबिन अजूनही तशीच आहे हा, म्हणजे मी कुठल्याच गोष्टी हलवलेल्या नाहीयेत. हॉस्पिटलमध्ये ना सगळ्यांनाच असं वाटतं की एक दिवस तू परत येशील, तुझ्या खुर्चीवर बसशील. तुझा स्टेटस्कोप, तुझी डायरी, हे सगळं मी डाव्या बाजूच्या ड्रॉवर मध्ये तसंच ठेवलंय हा. ड्रॉवर डाव्या बाजूला नाही, उजव्या बाजूला आहे. अजित, तुला सगळं आठवतंय, म्हणजे तुला जुनं सगळं आठवतंय. तू काहीच विसरलेला नाहीयेस. तू माझा अजित आहेस. अरे मी मुद्दामून म्हणाले होते की तुझ्या सगळ्या गोष्टी डाव्या बाजूच्या ड्रॉवर मध्ये, पण बघ तू मला करेक्ट केलंस. तू सांगितलंस की त्या उजव्या बाजूला आहेत. अजित, आता हळूहळू तुला सगळं नीट आठवेन बघ, आणि मी आले ना, मी तुला नक्की बरं करेन. कांदिनी कांदिनी होय, कांदिनी कांदिनी होय होय, कांदिनी कांदिनी होय, कांदिनी कांदिनी. अरे वा, छान गप्पा चालल्यात. त्यांनी ओळखलं वाटतं तुम्हाला. हो सर, तुमचा विश्वास नाही बसणार अशी गोष्ट घडलीये. मी खूप हॅपी आहे. मला ना खूप दिवसांनी एवढा आनंद झालाय. वा, मला तरी कळू द्या असं काय घडलं ते. आता हिनं या इन्स्पेक्टरला सांगितलं तर संपलं सगळं. सांगते सर, मी अजितची गप्पा मारत होते, त्याच्याशी हॉस्पिटल बद्दल बोलत होते, त्याला त्याच्या केबिन बद्दल सांगत होते, तर त्याला तो त्याच्या ऑफिस मधल्या गोष्टी कुठल्या ड्रॉवर मध्ये ठेवायचा हे आठवलं. खरं तर मी मुद्दामून चुकीचा ड्रॉवर बोलले होते, पण त्याने मला करेक्ट केलं. उत्तम. म्हणजे तुम्ही नटवर सिंग नसून डॉक्टर अजित कुमार देव आहात. छान प्रयत्न केला तुम्ही. आम्ही इतके दिवस शोधतोय, पण आमच्या हाती काय समानधारक लागत नव्हतं. उत्तम. त्यांना सगळं आठवायला लागेल आता. मला हेही आठवेल की तुम्ही तेच डॉक्टर आहात त्यांनी गावातल्या अनेक बायकांना जामकर साहेब, मी चुकून बोलून गेलो. तो योगायोग वगैरे. ए अजित, हेच कसं चुकून बोललाच रे? नाही म्हणजे मी याआधी काही गोष्टी सांगितल्या तेव्हा नाही असं म्हटलास की मी चुकून बोललो, कारण त्या सगळ्या बरोबर होत्या. फक्त ही एकच गोष्ट मी चुकीची बोलले तर. अजित, तू थोडासा अजून प्रयत्न कर ना, तुला नक्की सगळं आठवेल बघ. अतिशय चांगला इलाज करताय तुम्ही यांच्यावर. तुमचा इलाज करून झाला की मीही यांच्यावर अतिशय चांगला इलाज करणार आहे. वरात काढणार आहे यांची.
मुंबईला येतो. मला तुमच्याशी जरा हो सर, आलेच. अजित, मी आलेच. हा, फार मोठा मूर्खपणा केलाय मी. हिच्यापासून जरा जपून राहायला पाहिजे. हा सर, बोला. छान काम करताय तुम्ही. रिअली प्राऊड ऑफ यू. मला खात्री आहे तुम्ही डॉक्टरला लवकरात लवकर बरं कराल. मीही त्याच दिवसाची वाट बघतीये सर. मलाही अजितकडून माझ्यासाठी प्रेमाचे 2 शब्द ऐकायचे, त्याची माफी मागायची. आमच्या जुन्या बऱ्याच गोष्टींबद्दल बोलायचंय. ते कराच तुम्ही, पण त्याची प्रगती कशी कशी होते याची नोंद ठेवा जरा. हो सर. आणि तो अजित कुमार देव आहे, त्याचे पुरावे गोळा करा. पुरावे कशासाठी? खून केलेत त्याने. त्याला फासावर लटकवायचंय मला. काय? गंमत केली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. लोकांना सांगायला काहीतरी हवं ना माझ्याकडे. हो सर, तुम्ही म्हणाल तसं करते. वा, चांगली चालली यांची ड्युटी. हे आहे का यांचं पोलीस स्टेशन? थांब, आता बघतेच यांच्याकडे. येतो मी. स्वतःची काळजी घ्या. तुमच्या जीवाला धोका आहे. मला कोणापासून धोका आहे? डिंपल, येऊ का ग? ये की. आणि तू केव्हापासून असं विचारायला लागलीस? अगं तसं नाही, म्हटलं डॉक्टर खोलीत असतील तर. ते नाही, कुठं गेलं ते? कामासाठी बाहेर गेले. तुझं काही काम आहे का? नाही, त्यांच्याकडे नाही, तुझ्याकडेच काम आहे बघ. डिंपे, डॉक्टरांवर नीट ध्यान दे बे. का? काय झालं? अगं, ती पोरगी आली ना मुंबईसनं, तिच्या बरोबर बाहेर गेले डॉक्टर. म्हणजे ती पोरगीच त्यांना घेऊन गेली या. काय? वय की अगं. डिंपे, हे बघ बाया, नवरा तुझा हाय, संसार तुझा हाय. आता तुलाच यात लक्ष घालायला लागल. डॉक्टरांवर नीट ध्यान ठेवावं लागेल. मी आता म्हणते सणच घालावं लागेल, नाहीतर ती बाया कधी ह्यांना इथनं घेऊन जाईल सांगता बी यायचं नाही. असं कसं? मी बरं त्या बाईला डॉक्टरसनी इथनं घेऊन जाऊन देईल. हा, नकोच देऊ. म्हणूनच सांगते, डॉक्टरांनी त्या बाईवर नीट ध्यान दे. काय चुकीचं घडणार नाही याची काळजी घे बाया. डिंपे, मला तर लई भ्या वाटायला लागलं या समद्याचं. तू नको काळजी करू मम्मी. ही डिंपल काय चीज आहे ना, त्या बायाला अजून माहिती नाही. तिनं डॉक्टरांना इथनं घेऊन जायच्या आधी नाही ना मी तिला इथनं हाकलून दिलं, तर नावाची डिंपल नाही म्या. तू नको काळजी करू. आजी, किती छान वाटतं ना इथे गावी. बघ ना, कसली धावपळ नाही, कसला स्ट्रेस नाही, सगळं कसं शांत. म्हणजे काहीच घडत नाही असं वाटतंय. पण काही न घडण्यातही एक छानसं काहीतरी लपलंय, हे कळतच नाही ना रे आपल्याला शहरात.
हे पक्ष्यांचे आवाज, नदीचं वाहणं, त्याचा साऊंड, एकांत, सगळं किती अमेझिंग येणार आहे. आणि अशा वेळी तुझा हात माझ्या हातात असणं याहून सुंदर काय असू शकतं अजित? अजित, तुला आपल्या पाण्याशी असलेलं नातं आठवतंय का रे? कसलं नातं? अरे हो, तुला जुनं काहीच आठवत नाहीये ना? मी विसरलेच. हरकत नाही, मी सांगते ना तुला. अजित, तुला समुद्र खूप आवडायचा. तासन तास मरीन ड्राईव्हच्या ठिकाणी जाऊन आपण दोघेही बसायचो. ए, तुला मी फॉरेनला जायच्या आधीची आपली भेट आठवते का रे? तू मला असंच मरीन ड्राईव्हला घेऊन गेला होतास आणि समुद्राकडे बघत बसला होता, हातात हात घेऊन. खरं तर तुला काहीतरी सांगायचं होतं, पण तू काहीच बोलला नाहीस रे. अजित, तू मला अडवायला हवं होतं. तू जर त्यावेळेस अडवलं असतं तर कदाचित आपण एकमेकांसाठी आज परके झालो नसतो. हिला कसं सांगू? ही ज्याच्यावर प्रेम करायची तो कधीच हिला पोरका करून वर निघून गेलाय. मीच कायमचा आराम दिलाय त्याला. अजित, काय रे, तू मला प्रपोज केलेला दिवस आठवतोय का रे तुला? सांगते. तू तुझ्या स्वभावाच्या विरुद्ध जाऊन गुडघ्यावर बसून समुद्रकिनारी मला प्रपोज केलं होतं. सगळी माणसं तुझ्याकडे बघत होती, पण आपण मात्र एकमेकांमध्ये हरवून गेलो होतो. त्या दिवशी असं वाटलं होतं की आता इथून पुढचं सगळं आयुष्य तुझ्यासोबत खूप छानच असेल. अजित, तुझी खूप वाट पाहिली रे मी. किती शपथा घेतल्या होत्या आपण, आयुष्याचे किती प्लॅन्स केले होते, पण सगळं कसं आणि कधी विस्कटत गेलं काहीच कळलं नाही. खरं प्रेम करणाऱ्यांना त्यांचं प्रेम कधीच का मिळत नाही रे. आता तुझं आयुष्यही बदलणार आहे. खूप प्रेम आहे ना तुझं डॉक्टर अजित कुमार देववर? थांब, तुला त्याच्याकडेच पाठवतो. अजित, अरे मी एकटीच बोलतेय मगासपासून, तू काहीतरी बोल ना. हे पहा, मला मान्य आहे तुमचं अजित कुमारवर खूप प्रेम आहे, मान्य आहे. पण तुम्ही जो अजित कुमार देव मला समजताय तो मी नाहीये. तुमचा माझ्या बाबतीत खूप मोठा गैरसमज होत आहे. मी कदाचित तुमच्या अजित सारखा दिसत असेन, पण मी तो अजित नाहीये. माझं नाव नटवर आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही जा इथून प्लीज. अजित, अजित, तुला नाही कळत आहे तुझ्याशिवाय मी आयुष्य कसं काढलंय. आता डेस्टिनीने माझं ऐकलंय, तू मला भेटलायस आणि तू मला असंच निघून जायला सांगतोयस. हे शक्य नाही. तुला जोपर्यंत काही आठवत नाही तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही, कारण मला खात्री आहे की तूच माझा अजित आहेस. तुला आधी बरं करेन आणि मगच जाईल. अजित, ऐक ना, मला तुझ्याकडून आपल्या प्रेमाची गोष्ट ऐकायची. अजित, प्लीज प्लीज एकदा सांग ना, तू मला किती मिस करत होतास. प्लीज अजित. बरं, ठीक आहे. ऐक, मी तुझ्या काही टेस्ट करणार. त्या केल्या ना की तुला नक्की बरं वाटेल. माझ्या टेस्ट का? आणि मी का करायचे टेस्ट?
हे पहा, मी तुमचा अजित कुमार देव नाहीये. मारा नाम नटवर सिंग आहे, मी राजस्थान. तुम्ही प्लीज तुम्ही जा इथून. अजित, पुन्हा तेच. हे बघ, ऐक ना. हे पहा, तुम्ही प्लीज इथून जाताय की मी जाऊ? अजित, ऐक तरी. मी अजित अजित करून डोकं फिरवून टाकलं या बाईनं. हिचं लवकरात लवकर काहीतरी करायला हवं.